तर यस, तर आपण काल काय काय पाहिलं होतं, तर स्ट्रक्चर ऑफ ऍटम. काय पाहिलं होतं आपण? स्ट्रक्चर ऑफ ऍटम. ठीक आहे, ओके. स्ट्रक्चर ऑफ ऍटम. ठीक आहे, बघा चला बघा आपण. यस, स्ट्रक्चर ऑफ. विद्यार्थी लवकर जॉईनच होत नाही बघा, काय प्रकार आहे काय वेड्यासारखं. ओके, लिहू स्ट्रक्चर ऑफ ऍटम, स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियर. काय? स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियर. तर या स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियर मध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं की बाबांनो त्याचे कॉन्स्टिट्युएंट्स. त्याचे काय? कॉन्स्टिट्युएंट्स. कॉन्स्टिट्युएंट्सचा अर्थ काय? त्याच्यामध्ये काय काय असते. कॉन्स्टिट्युएंट्सचा अर्थ त्याच्यामध्ये काय काय असते, तर मी डायरेक्ट सांगितलं की त्याच्यामध्ये त्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स असतात. प्रोटॉन्स अनेक वचन. ठीक आहे, एक असतील प्रोटॉन. ओके, त्याच्यानंतर काय काय असतात? न्यूट्रॉन्स असतात. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? नंबर 2 ला पाहिलं की त्याचं काय असतं रे, हा एक्स नावाचा जो ऍटम आहे, तर त्याला हे काय असतं, इथं झड असतंय, इथं ए असतंय. काय काय असते ते झड आणि ए काय असते, तर झड ह्याला काय म्हणायचं? ऍटॉमिक नंबर. झडला काय म्हणायचं? ऍटॉमिक नंबर. आणि ए ला काय म्हणायचं? तर मास नंबर. ए ला काय म्हणायचं? मास नंबर. एक मिनिट आहे. ओके, एक मिनिट पॉज देतोय मी. ओके, ओके, सॉरी फॉर इंटरप्शन. ठीक आहे, तर याला झडला आपण काय म्हणालो रे? ऍटॉमिक नंबर. आणि याला काय म्हणालो आपण? मास नंबर. काय म्हणालो त्याला? ऍटॉमिक नंबर. आणि याला काय म्हणायचं? मास नंबर. आणि या ऍटॉमिक नंबर मध्ये काल काय शिकलो? याच्यात इलेक्ट्रॉन म्हणा किंवा याला प्रोटॉन. किंवा म्हणतोय बरं का मी, किंवा, आणि नाही. आणि येतं मात्र आणि, प्लस प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ठीक आहे, तिथे ऍडिशन आहे. इकडं इकडं अँड आहे, इकडं अँड आहे. अँड म्हणजे त्याला ग्रहित, पुढच्याला ग्रहित धरावं. आणि इथं काय? ऑर आहे. ठीक आहे, पटलं हे? त्याच्यानंतर बरेचसे आपण हे पाहिले. ठीक आहे, तर हायड्रोजन मध्ये तर आता त्याचे प्रकार पाहायचे 3. तर याला म्हणायचं आयसोटोप. आता आयसोटोप्स, आयसोबार आणि आयसोटोन्स. ठीक आहे, लक्ष द्या बरं का. इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये सांगतोय मी. आयसोटोप, आयसोबार आणि आयसोटोन. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा इकडं मी एक्झाम्पल लिहितो. एक्झाम्पल लिहितो आणि त्याच्या माध्यमातून आपण शिकू आपण. ठीक आहे, एक्झाम्पल बघा. 1H1, 1H2 आणि 1H3. हायड्रोजन, याला पहिल्याला हायड्रोजन म्हणायचं, दुसऱ्याला ड्यूटेरियम आणि ह्याला ट्रिटियम असं म्हणायचं. त्याच्यानंतर दुसरा आहे 1H3 आणि 2He3. ठीक आहे, हा पहिला हायड्रोजन आहे आणि दुसरा हेलियम आहे. तिसरा मात्र बघू आपण, Hg किती आहे रे? 80, 198 आणि Au 79 ×
197. ठीक आहे. तर आता एक एक पाहू आपण. चला, मी वेगळ्या कलरचा पेन घेतो. येस, निळ्या कलरचा पेन घेतोय बघा. याचं काय सेम आहे रे, इथं लक्ष द्या. हे काही एक्स आहे, एक्स ला इथं झड आहे आणि हे काय रे ए आहे. चला, या पहिल्या केसमध्ये काय सेम आहे, तर तुम्ही म्हणाल सर एक 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 म्हणजे काय सेम आहे, काय सेम आहे रे, तर झड इज सेम, झड इज सेम. ओके, झड सेम आहे. काय काय वेगळं आहे, तर तुम्ही म्हणाल ए आणि एन काय, ए आणि एन काय डिफरंट आहे. ओके, पटलं हे, ए आणि एन डिफरंट आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट सांगा, याच्यात काय सेम आहे. हो का, जे हे झड डिफरंट आहे ना, झड डिफरंट आहे. चला, झड डिफरंट आहे. काय सेम आहे बघा, झड काय डिफरंट आहे. काय सेम आहे बघा, तर सेम काय रे, यस 3 आणि 3 सेम आहे. इथं हे सेम होतं म्हणून ह्याला गोल करतो मी. ठीक आहे, काय सेम आहे, तर तुम्ही म्हणाल सर ए इज सेम. ए म्हणजे काय, तर मास नंबर, ए इज सेम. आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये बघू आपण. तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय काय, बरं एक मिनिट, ए सेम आहे ना, म्हणजे झड आणि एन 3 भाग आहेत. कोणकोणते 3 भाग आहेत, झड, ए आणि एन हे 3 भाग आहेत ना. तर त्याच्यापैकी एक भाग सेम असतोय, एक भाग काय असतोय, एक पार्ट सेम असतोय, 1 पार्ट सेम, आणि 2 पार्ट काय असते तर डिफरंट. 2 पार्ट्स कसे असते, डिफरंट असते. ठीक आहे, 2 पार्ट्स डिफरंट. ठीक आहे. चला बघा, मी काय म्हणतोय, हा याच्यात काय रे, तर याच्यात हे पण सेम नाही, हे पण सेम नाही, यात हे पण सेम नाही, हे पण सेम नाही. म्हणजे काय काय डिफरंट आहे, तर झड आणि ए काय असते, डिफरंट. म्हणजे सेम काय बघू, तर सेम ही काय, तर सेम ही न्यूट्रॉनची संख्या आहे. न्यूट्रॉनची संख्या करा बरं, 198 वजा 80 करा बरं. असंच करत होतो ना न्यूट्रॉनची संख्या. काय येत होतंय, काय येत होतं, यस काय येत होतं रे सांगा, हे 8, एक एक 118, 197 वजा 79, बरोबर आहे का. किती येते, 9 8 17, हे 8 1 118. म्हणजे काय, एन इज सेम, एन इज सेम. ठीक आहे, समजते का रे, येस ऑर नो. बघा 10 मिनिटे झाली, आपण रिप्लाय नाही घेतला तुमचा. हा, तुमचा रिप्लाय येतोय ना, मीच नाही पाहिजे. 118 118 येते शिवकन्या. ओके फाईन. शुभांगी ठीक आहे. तर आता मग आता तुम्हीच सांगा की मित्रांनो, इथं काय लिहितोय रे मी, इथं काय लिहितोय, तर याच्यावरून आयसोटोप्सची व्याख्या करा बरं, आयसोटोप्सची. तर मी काय म्हणतोय, हा आयसोटोप इन विच, हा म्हणजे काय रे, हा ह्या अशा ह्याच्यामध्ये झड इज सेम अँड ए अँड आर आर डिफरंट इज कॉल्ड एज आयसोटोप. बरं, हे डिफरंटचं लक्षातच ठेवू नये आपण. आपण काय करू, डिफरन्सचं लक्षातच ठेवणार नाही, आपण फक्त सेम काय आहे ते लक्षात ठेवू. एकदा सेम काय आहे ते लक्षात ठेवलं की डिफरंट काय आहे ते ऑटोमॅटिक कळतंय. सेम काय आहे रे, झड इज सेम. इथं काय म्हणायचं, झड इज सेम. दुसरीकडे बघा बरं, दुसरीकडे आता ठीक आहे, दुसरीकडे बघा, आयसोबारला काय सेम आहे, आयसोबारला, तर तुम्ही म्हणा आयसोबारला ए सेम आहे, आयसोटोनला काय सेम आहे, एन सेम आहे. क्लिअर, येस ऑर नो, गेटिंग माय पॉइंट, इथपर्यंत क्लिअर आहे. येस ऑर नो, सगळ्यांनी मला येस किंवा नो म्हणून सांगायचं, म्हणजे मला सांगण्याची तीव्रता कळते. डबल सांगायचं का नाही कळते. ठीक आहे, शुभांगी व्हेरी गुड, यस. कोपले यस, हर्षदा लहाने व्हेरी गुड. हा चला, अजून एवढेच आहेत का, एवढेच आहेत का, यस रिप्लाय. आपण वाय ई एस नाही, यस जरी केलं तर बस झालं रिप्लाय. ओके, काही करा पण रिप्लाय करा. ठीक आहे, ओके. हा आदित्य, चला शिवकन्या, रोहिणी माने व्हेरी गुड. अजून नाही, ओके चला. आता बघा, आता मला माहित झालंय की आयसोटोप, आयसोबार आणि आयसोटोन मध्ये काहीतरी सेम असते, बरोबर. लक्षात कसं ठेवायचं, आयसोटोप मध्ये काय, म्हणजे समवॉट कन्फ्युजन ना, कन्फ्युजन होऊ शकते आयसोबार मध्ये. आता मी लक्षात ठेवा. आता बघा, ही हिंट तुम्हाला खरंच आवडेल. बघा आता कोणती हिंट आहे, हे बघा. इथं काय रे, इथं काय, हे, आणि इथं काय. ओके, आता आहे का, आता आहे का, आता खरीच मजा आहे. एबीसीडी म्हणा बरं, एबीसीडी.
ए बी सी डी सी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. टॉपला काय येते रे? टॉपला म्हणजे 1 ते 27 जसं आपण घेतो, टॉपला काय येते? झड येते की नाही? मग जे टॉप असेल, टॉप म्हणजे झड आहे. टॉप म्हणजेच काय? झड. सेव आहे. त्याच्यानंतर आयसोबार मध्ये काय? ए आहे. आयसोबार मध्ये काय? ए आहे, म्हणून त्याचा ए सेम आहे. आयसोटोन मध्ये काय? एन आहे, म्हणून त्याचा एन सेम आहे. ट्रिक आवडली का? ट्रिक आवडली की नाही? ट्रिक आवडली की नाही? मग आता तुम्ही काही येऊ द्या, आयसोटोन येऊ द्या, आयसोटोन येऊ द्या, आयसोबार येऊ द्या, काही येऊ द्या, टॉप येऊ द्या. आयसोटॉप म्हणल्या तर झड सेम आहे, हे तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे. आयसोबार, बार ए आहे ना, बी ए आर, ए आहे. ए आहे म्हणलं की काय? ए आहे म्हणलं की काय? ए सेम आहे, कॅपिटल ए सेम आहे. आयसोटोन एन आहे, एन एन म्हणल्यावर काय? एन न्यूट्रॉनची संख्या सेम आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आयसोटोन, आयसोबार आणि आयसोटॉप हे काय करता येईल? लक्षात ठेवता येईल. कशात काय सेम असते, काय डिफरंट असते हे माहिती झालं. आणि दुसरं काय लक्षात ठेवता येईल? टॉप हे जे दाखवलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येईल. ठीक आहे, अडचण नाही. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट घेऊया आपण. येस, विल सी नेक्स्ट पॉइंट. आवर नेक्स्ट पॉइंट इज येस. बघा, आज पूर्ण इंट्रोडक्शन संपवणारच आहे मी. चला, पूर्ण इंट्रोडक्शन संपवणार आहे. चला, कोणतं आहे आता बघा. चला मित्रांनो, एकच गोष्ट सांगा बरं मला फायनली. चला, हे तर तुम्हालाही कळेल बघा. चला, कोणता घेऊ रे? कोणता घेऊ? 6C612 कार्बन लिहितात ना तुम्ही? असं पिरियोडिक टेबल लिहितात ना? चला, इलेक्ट्रॉनची संख्या सांगा. इलेक्ट्रॉनची. हा, आता मला फक्त न्यूक्लिऑन्स सांगा. मी काय म्हणतोय बघा, न्यूक्लिऑन्स. शुभांगी, न्यूक्लिऑन्सचा अर्थ काय ग? न्यूक्लियस मध्ये असलेले. न्यूक्लिऑन्सचा अर्थ काय? न्यूक्लियस मध्ये असलेले. न्यूक्लिऑन्स म्हणजे काय मग? तर तू म्हणशील की बाबा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियस मध्ये असतात, म्हणजे ते न्यूक्लियस असतील. व्हेरी गुड, पी प्लस एन. आता पी प्लस एन, इथं पी किती आहेत? इथं पी किती आहेत? सांगा बरं, इथं पी किती आहेत? मी तर लिहितो पण. चला, हे पी किती आहेत आणि एन किती आहेत? हा, तर या केसमध्ये प्रोटॉन किती आहेत रे? 6. न्यूट्रॉनची संख्या पण 6च आहे, लहान आहे. व्हेरी गुड, न्यूट्रॉनची संख्या पण 6 आहे. ठीक आहे, आता मी काढतो. हा बघा, 6 प्रोटॉन काढायचे ना. प्रोटॉन, 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 प्रोटॉन. लक्ष द्या बघा मी काय सांगतोय. प्रोटॉन. चला, न्यूट्रॉन काढू आता. न्यूट्रॉन काढतो बघा. न्यूट्रॉन, 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 न्यूट्रॉन. कळालं? हे न्यूक्लियस कोणाचं आहे रे? तर तुम्ही म्हणाल सर हे कोणाचं न्यूक्लियस दिसतंय मला? कार्बनचं. कोणाचं न्यूक्लियस दिसतोय? कार्बनचं न्यूक्लियस मला दिसतं. आता कार्बनचं न्यूक्लियस दिसतोय. प्रोटॉन प्रोटॉन 6 आहेत, न्यूट्रॉन 6 आहेत, आणि इलेक्ट्रॉन तर बाजूने 6 फिरत असतील. फॉरगेट अबाउट द इलेक्ट्रॉन, कारण आपल्याला इलेक्ट्रॉनचा अभ्यास नाहीच करायचा आहे. आपल्याला इलेक्ट्रॉन, स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये इलेक्ट्रॉनचा अभ्यास केलो. आता स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस आहे म्हणल्यावर फक्त न्यूक्लियस बद्दल बोलू. मग मला म्हणायचंय, व्हॉट इज द चार्ज ऑन न्यूट्रॉन? न्यूट्रॉनवर चार्ज किती असते? न्यूट्रॉनवर चार्ज किती असते? तर तुम्ही म्हणाल सर न्यूट्रॉन चार्जलेस नसतो चार्ज. प्रोटॉनवर चार्ज किती असतो? प्रोटॉनवर चार्ज पॉझिटिव्ह असतो. काय असतो? पॉझिटिव्ह. तर आता ऐका, आता मी याला थोडस झूम करून शिकवतो बघा. तर हा माझा न्यूक्लियस आहे आणि हे माझे प्रोटॉन आहे. तेव्हा इथे एक प्रोटॉन आहे, 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 आणि इथे एक. 6 झाले का? झाले. मग आता मी न्यूट्रॉन इथं काढलेत का? लहाने नाहीच काढलेत मी इथं न्यूट्रॉन. ओके, का बरं? त्याला चार्ज नाही. मग आता इथून इतकी कमी जागा आहे. नाही, कमी जागा आहे. किती आहे रे? तर तुम्ही सांगायचं सर ही जागा किती आहे माहितीये का? 10⁻⁻14 मीटर. कोण सांगितलंय? का रुदरफोर्डनं सांगितलंय की साइज ऑफ न्यूक्लियस किती असते? 10⁻⁻14 साइज ऑफ न्यूक्लियस. एक मिनिट, साइज ऑफ न्यूक्लियस. त्याच्यानंतर काय रे? 10⁻10 हे काय असते? तर तुम्ही सांगाल साइज ऑफ ऍटम. साइज ऑफ ऍटम. ठीक आहे, तर साइज ऑफ ऍटम आणि साइज ऑफ न्यूक्लियस हे तुम्ही पाहिलेलं आहे. आता बघा बरं तुम्ही. हा, तर आता न्यूक्लियसची साइज कळाली, ह्याची साइज कळाली.
ह्याच्यावर चार्ज पॉझिटिव्ह आहे, सगळ्यावर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग हे एकूण एकाला, हे बघा रे, हा आणि हा, जरा मी रेड पेन घेतो बघा, हा आणि हा एकूण एकाला अट्रॅक्ट करतील का रिपेल करतील रे? परत हा एकूण एकाला अट्रॅक्ट करतील का रिपेल करतील? चला, हा परत हे काय होतील एकूण एकाला? एकूण एकाला अट्रॅक्ट करतील का रिपेल करतील? चला सांगा बरं, अट्रॅक्ट करतील का रिपेल करतील? तर तुमचं म्हणणं असलं पाहिजे सर 100% रोहिणी माने, व्हेरी गुड. तर ते एकूण एकाला काय करत असतील? रिपेल करत असतील, एकूण एकाला जवळ यूज देत नसतील. का? बिकॉज ऑफ देअर पॉझिटिव्ह चार्जेस. पॉझिटिव्ह सगळ्यांवरच पॉझिटिव्ह आहे, आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह काय होतंय रे? रिपेल. मग मला सांगा, मग ह्याचा अर्थ हे जर सगळे एकूण एकाला रिपेल करत असतील तर न्यूक्लियस असा व्हायला पाहिजे की नाही? हळूहळू असा व्हायला पाहिजे. दुसरीकडे हे फुटला पाहिजे पुन्हा, तो काही असं फुटला पाहिजे न्यूक्लियस. का बरं? सगळे एकूण एकाला रिपेल करायलेत की सगळे एकूण एकाला रिपेल करायलेत. असा चांगला स्टेबल न्यूक्लियस, काही स्टेबल न्यूक्लियस हा काही वेळानंतर असा झाला पाहिजे, अनस्टेबल झाला पाहिजे. अनस्टेबल झाला पाहिजे आणि याचे काय पडले पाहिजे? तुकडे पडले पाहिजेत. याचे काय झाले पाहिजेत? तुकडे. पण असं होतं का रे? असं होतं का? नाही होते. मग मला सांगा, यांना कोण, मग हे सगळे एकूण एकाला काय करायलेत? रिपेल करायलेत, तरी सुद्धा एकत्र बसले. नाही कळालं बघा, अजून एकदा सिंपल एकच वाक्य सांगतो. प्रोटॉन प्रोटॉन सगळे एकूण एकाला रिपेल करायले, तरी सुद्धा एकत्र बसले. याचा अर्थ यांच्यात कोणीतरी, ह्या न्यूक्लियस मध्ये कोणता तरी फोर्स असलाच पाहिजे. जो फोर्स, हा फोर्स असलेला फोर्स, तो सगळ्या प्रोटॉनला, जरी ते एकूण एकाला पॉझिटिव्ह असले तरी सुद्धा त्याला बाइंड करून ठेवतोय. तो काय करून ठेवतोय? बाइंड, बांधून ठेवतोय सगळ्या प्रोटॉनला. असं एकूण एकाला रिपेल्शन होऊच देत नाही. त्याला, त्या फोर्सला म्हणायचं कुठला फोर्स? न्यूक्लिअर फोर्स. क्लिअर? हे कन्सेप्ट कसा आला कळाला? न्यूक्लिअर फोर्स हा कन्सेप्ट कसा आला कळाला? कसा आला त्याला न्यूक्लिअर फोर्स? तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणाल की सर काय झालं होतं की ते सगळे प्रोटॉन प्रोटॉन आता इथं 6 आहेत, कदाचित 10 असतील, 15 असतील, कितीही प्रोटॉन असतील, वेगवेगळ्या ऍटम नुसार ऍटम प्रोटॉन असतील, ते सगळे प्रोटॉन एकूण एकाला रिपेल करायला पाहिजेत. परंतु रिपेल न करता तरी सुद्धा तेवढ्याच स्मॉल जागेमध्ये ते एकूण एकाला घट्ट, म्हणजे लहान ह्याच्यामध्ये आहेत. याचा अर्थ कोणता तरी फोर्स आहे, तो न्यूक्लिअर फोर्स. आणि न्यूक्लिअर फोर्स म्हणजेच कुठली एनर्जी? तर बाइंडिंग एनर्जी. इथं कोणती एनर्जी काम करते? बाइंडिंग एनर्जी. आता बाइंडिंग एनर्जीचा अर्थ काय रे? बाइंडिंग म्हणजे बांधून ठेवणारी. बाइंडिंग म्हणजे काय? बांधून ठेवणारी एनर्जी आहे. बरोबर आहे की नाही? मग आपल्याला हा पॉइंट फार महत्वाचा आहे बरं का, बाइंडिंग एनर्जी. कोणता? बाइंडिंग एनर्जी. कळाला? न्यूक्लिअर फोर्सेस, आधी न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस वरून न्यूक्लिअर फोर्स कळाला, न्यूक्लिअर फोर्सवरून बाइंडिंग एनर्जी कळाली. मग ती बाइंडिंग एनर्जी जर व्यवस्थित चांगली असेल तर ती सगळी कोणी एकाला बाइंडिंग, बाइंडिंग एनर्जीचं मध्ये जर थोडं फ्लक्च्युएशन आलं तर ते काय होईल? न्यूक्लियस तुटून जाईल. बरोबर आहे? एवढंच आहे. ओके चला, बाइंडिंग एनर्जी पाहिजे. तर बाइंडिंग एनर्जी नंतर तेवढा एक कॉन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे? बाइंडिंग एनर्जी त्याच्यानंतरचा भाग आहे, त्याच्यानंतरचा पार्ट आहे बघा. एक एक शब्द तुम्हाला फक्त माहित व्हावं म्हणून एवढं सांगतोय बरं का डिटेलमध्ये. नंतर डायरेक्ट मी शिकवायला चालू करणार आहे. बाइंडिंग एनर्जी नंतर. हा चला, तर रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल म्हणजे काय रे? रेडिओ ऍक्टिव्ह लास्ट पॉइंट आहे बरं का याचा. रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल, लास्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर. रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल म्हणजे काय रे? रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल म्हणजे, हा तर रेडिओ ऍक्टिव्ह लास्ट पॉइंट आहे आता हा. किरणोत्सारी पदार्थ पाहिले का कधी? किरणोत्सारी पदार्थ, किरणोत्सारी ऐकलं असेल बघा. रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल ऐकलंय ना? ओके. किरणोत्सारी पदार्थ, हे जे पदार्थ आहेत ना, मग एक्झाम्पल काय? एक्झाम्पल मी देतो. रेडियम, थोरियम, थोरियम बघा तुम्हाला माहित असतील हे. रेडियम, थोरियम, युरॅनियम, युरॅनियम. ओके. हे जे आहेत, आता फॉर एक्झाम्पल युरेनियम घेऊ. युरेनियम किती आहे रे? 92,235 युरेनियम. ठीक आहे, घेतलं पण होतं बघा मागे एकदा कुठेतरी. युरेनियम ही जे आहे ना, यांचं न्यूक्लियस हे रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल आहे. आता रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल म्हणजे सांगतो मी काय बघा. रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल म्हणजे हे न्यूक्लियस आहे. कोणाचं न्यूक्लियस आहे रे हे? तर तुम्ही म्हणाल सर युरेनियमचं. कोणाचं न्यूक्लियस आहे? युरेनियमचं न्यूक्लियस आहे. मग हे काय करतात माहितीये का? हे जे युरेनियमचं न्यूक्लियस आहे ना, हे का हे असं काहीतरी बाहेर टाकतात ऑटोमॅटिक, नॅचरली.
नॅचरली यांच्यामधून काहीतरी असं बाहेर पडतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा चहा आहे ना, चहा, गरम चहा जर टेबलवर ठेवला तर ऑटोमॅटिक त्याच्यातून वाफा बाहेर पडतात का त्याला सांगावं लागतं रे वाफा बाहेर काढून? नाही ना. मग जशा वाफा बाहेर पडतात तसं युरेनियम. युरेनियम म्हणजे काय? मी आता युरेनियम शब्द कोणासाठी वापरतोय? रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियलसाठी वापरतो. मग रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल जेव्हा तुम्ही कुठं पण ठेवता त्याच्यामधून किरणोत्सार बाहेर पडतो का? किरणोत्सार. ओके. तर ह्या जो किरणोत्सार आहे तो कशाच्या स्वरूपात बाहेर पडतो? तर अल्फा, बीटा आणि कशाच्या? गॅमा. अल्फा, बीटा आणि गॅमाच्या रूपात तो बाहेर पडत असतो. म्हणून याला म्हणायचं अल्फा डीके. डीके म्हणजे कमी होणे. परत बीटा डीके आणि परत गॅमा डीके. आलं? तर अल्फा डीके, बीटा डीके आणि गॅमा डीके हे काय प्रकरण आहे? तर तुम्ही सांगाल की सर अल्फा डीके, बीटा डीके आणि गॅमा डीके हे काय प्रकरण आहे? तर सर रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल मधून काय बाहेर पडत असतात? अल्फा रे, बीटा रे आणि गॅमा. ठीक आहे. आता बघा, तुम्ही कधी बॉम्ब स्क्वॅड पथक पाहिले का रे? ते पिक्चर मध्ये येतात बघा, बॉम्ब 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 म्हणलं की ते लोक येतात बघा, काहीतरी घालून येतात. काय कळतंय ना? ओके. ते घालून येतात, मग ड्रेस घालून येतात आणि त्यांच्या हातात एवढी काठी असते अशी भली मोठी, आणि ते ट्विंक 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 करीत कशालाही असं लावत फिरतात बघा बॉम्ब. तर त्या काठीला कसं कळतं रे त्याच्यात बॉम्ब आहे की नाही? बरोबर, इंटरेस्टिंग आहे ना. त्याच्यात असं काय त्या काठीमध्ये की त्याला कसं कळतं? आता आहे असं नाही, ते बॉम्ब नाही शोधत आहे. बघा आपण कसं, कशी टेक्नॉलॉजी कुठं कशी वापरतो. त्या काठीला अजिबात बॉम्ब नाही कळत. मग मला सांगा, बॉम्ब बनवण्यासाठी काय लागतं? तर तुम्ही म्हणाल सर बॉम्ब बनवण्यासाठी रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल लागतं. कुठलं मटेरियल लागतं? रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल. एक्झाम्पल कोणतं? युरेनियम लागतं. काय लागतं बॉम्ब बनवण्यासाठी? बघा, युरेनियम. पुन्हा मी एक स्टोरी सांगणार आहे त्या युरेनियमची, जी एनसीईआरटी सीबीएसईच्या सिलेबस मध्ये फार महत्वाची आहे आणि अभ्यासक्रमातच आहे. तर काय लागतं बॉम्ब बनवण्यासाठी? युरेनियमची गरज आहे. मग युरेनियम काय बाहेर टाकतो रे? तर तुम्ही म्हणाल सर अल्फा, बीटा आणि गॅमा रे बाहेर टाकतो. म्हणजे काठी असते त्या लोकांकडे ती सेन्सर असतो. तो कोण असतो? सेन्सर असते त्याला. आणि कसला सेन्सर असतो? अल्फा, बीटा आणि गॅमा सेन्सर असते. कोणते सेन्सर? अल्फा किंवा बीटा किंवा गॅमा. मग मला सांगा, एखादा सुटकेस आहे त्याच्यात खराखुरा बॉम्ब आहे. काय? खराखुरा बॉम्ब आहे. मग मी माझी काठी बॉम्ब आहे याचा अर्थ त्याच्यात कोणता आहे? युरेनियम आहे. युरेनियम वापरलेलंच आहे. युरेनियम मधून ऑटोमॅटिक तुम्ही स्टॉप नाहीच करू शकत. इट्स अ नॅचरल प्रोसेस. बरोबर आहे की नाही? युरेनियम मधून काय बाहेर पडते? समजा अल्फा किरण बाहेर पडायले, तर ती जी काठी जेव्हा त्या सुटकेसवर नेली जाते तेव्हा ही जी काठीच्या पुढे जे लावलेलं असते सेन्सर, हे सेन्सर काय सेन्स करते? गॅमा रे, अल्फा रे, गॅमा रे, बीटा रे. बरोबर आहे की? मग आता हे कोणता रे सेन्स करतो रे? अल्फा रे. मग त्याला सेन्स झाल्या झाल्या तो ट्विन 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 वाजायला चालू करतो आणि तो माणूस म्हणतो इथं बॉम्ब आहे. समजा एक रिकामं सुटकेस आहे आणि त्याच्यात काहीतरी अफवा चालली की बॉम्ब आहे. मग त्याच्यात जी काठी तिथं लावली जाते, बॉम्ब नाहीच आहे ह्याचा अर्थ तिथं काय नाही? याचा अर्थ तिथं अल्फा नाही, अल्फा रे नाही. अल्फा रे नाहीत तर त्या काठीला अल्फा रे मिळणारच नाही, ती सेन्सच करणार नाही. मग त्याला कळतं की याच्यात बॉम्ब नाहीये. समजलं? बॉम्बचा आणि त्या काठीचा संबंध नाही. आपण तो सेन्सर काय वापरला? अल्फा किंवा बीटा किंवा गॅमा सेन्सर वापरला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं डीकेज बघायचे आपल्याला, अल्फा, बीटा आणि डीके. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आपल्याला बघायचे न्यूक्लिअर एनर्जी. ह्याच्यातलाच शेवटचा पॉइंट आहे, ह्याच्यातलाच पॉइंट आहे न्यूक्लिअर एनर्जी. बघा आता आपला वेळ हळूहळू संपत येईल. न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे एक गोष्ट कळाली बघा. एक गोष्ट काय कळाली बघा. बघा, कुठल्या पण न्यूक्लियसला न्यूक्लियसला फोडल्यानंतर, न्यूक्लियसला ब्रेक केल्यानंतर, त्या न्यूक्लियसला ब्रेक केल्यानंतर, न्यूक्लियसला ब्रेक केल्यानंतर तो काय, त्याचे किती पार्ट झाले रे? दोन. दोन पार्ट झाले आणि एनर्जी बाहेर पडली. काय शिकतोय आपण? न्यूक्लिअर एनर्जी. हे कळालं, अल्फा, बीटा, गॅमा, डीके. ओके. त्याच्यानंतर कुठल्याही न्यूक्लियसला फोडल्यानंतर काय तयार व्हायले? फोडल्यानंतर दोन तुकडे तयार होतात. दोन तुकडे तयार होतात आणि काय तयार होते? एनर्जी. काय तयार होते? एनर्जी. मग ती एनर्जी इतक्या मोठ्या प्रमाणात असते मित्रांनो की त्याच्यापासून आपण न्यूक्लिअर एनर्जी म्हणतो. आपण त्याला कुठली एनर्जी? न्यूक्लिअर एनर्जी. आणि इतकी ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी असते ती स्टोअर सुद्धा करू शकत नाही. मग ती न्यूक्लिअर एनर्जी बघायचे, त्याचे दोन भाग आहेत. बघा मी काय लिहितोय, फिशन. काय? फिशन. आणि दोन प्रोसेस आहेत आपल्याला ज्या डिटेल बघायचे, फ्युजन. बघा बरं, फिशन म्हणजे तुकडे करणे. फिशन म्हणजे काय रे? तुकडे करणे. आणि फ्युजन म्हणजे जोडणे. दोन तुकडे जोड, दोन्ही वेगवेगळ्या प्रोसेस आहेत.
अपोजिट प्रोसेस आहेत. फिशनचा अर्थ तुकडे करणे. तुकडे कोणाचे करतो आपण? युरेनियमचे. आणि जोडतो कोणाला? हायड्रोजनला. आणि असं केल्यामुळे, एक मिनिट हा, सॉरी, ओके, बघा अजून एकदा. न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे न्यूक्लियसला फोडलं की एनर्जी मिळते, हे आपल्याला माहित झालं. मग त्याच्यातला पहिली प्रोसेस आहे फिशन आणि दुसरी प्रोसेस आहे फ्युजन. फिशनचा अर्थ तुकडे करणे. तुकडे कोणाचे केले जातात? युरेनियमचे. आणि असं केल्यामुळे जो बॉम्ब तयार होतो त्याला आपण ऍटम बॉम्ब म्हणतो. कुठला बॉम्ब? ऍटम बॉम्ब. ऍटम बॉम्ब बनवायचा असेल तर नेहमी येणारा हा क्वेश्चन आहे की ऍटम बॉम्ब ची प्रोसेस ही फिशन आहे का फ्युजन आहे? तर तुम्ही डिरेक्टली सांगू शकता सर इट इज अ फिशन प्रोसेस, इट इज अ फिशन. कोणाचे तुकडे केले? तर तुम्ही म्हणाल सर युरेनियमचे तुकडे केले. युरेनियमचे तुकडे केले की ऍटम बॉम्ब तयार होते. मग जो तुम्ही इतिहासात शिकला असेल की 1945 साली, 6 ऑगस्ट 1945 साली हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला होता अमेरिकेने. मग हिरोशिमावर टाकल्यानंतर 2 दिवसाचा गॅप मारला आणि परत 9 ऑगस्ट 1945 ला काय टाकला? नागासाकीवर टाकला. आणि 14 ऑगस्टला तर त्या जपाननं शरणागती पत्करली. म्हणजेच काय? तर तिथं जी प्रोसेस, तिथं जो ऍटम बॉम्ब बनवला होता तो फिशन. मग आता फ्युजन काय? हायड्रोजन. हायड्रोजनला जोडलं की फ्युजन तयार होते. आणि हा कोणता असतो? हायड्रोजन बॉम्ब तयार. कुठला बॉम्ब? हायड्रोजन बॉम्ब. मला सांगा, दोन्ही बॉम्ब बनवण्याच्या प्रोसेस आपल्याला बघायचे बरं का. या दोन्ही प्रोसेस बघायचे, हाऊ टू म्हणजे बॉम्बची रिॲक्शन बघायची त्या चॅप्टर मध्ये. तर फिशन म्हणजे तुकडे करणे, त्याच्यापासून ऍटम बॉम्ब बनवतो, तुकडे युरेनियमचे करतो. फ्युजन म्हणजे जोडतो, हायड्रोजन बॉम्ब बनवतो आणि हायड्रोजन पासून. मग माझा लास्ट प्रश्न आहे की एक ऍटम बॉम्ब टाकला आणि एकीकडे एक हायड्रोजन बॉम्ब टाकला, तर जास्त एक्सप्लोजिव्ह कोण आहे? जास्त भयानक घातक कोण आहे? सांगा बरं तुम्ही. ऍटम बॉम्ब घातक आहे का हायड्रोजन बॉम्ब घातक आहे? तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगू शकता. यस, विच इज मोर एक्सप्लोजिव्ह, ऍटम बॉम्ब और दॅट हायड्रोजन बॉम्ब? तर प्रमिलाचं उत्तर आहे ऍटम बॉम्ब. सगळ्यांचं ऍटम बॉम्बच हे उत्तर यायलंय. बरोबर आहे. हा, तर हा चॅप्टर मध्ये शिकायचे की बघा, समवॉट इंटरेस्टिंग. 7 ऍटम बॉम्ब फोडले आपण. किती बॉम्ब? 7 ऍटम बॉम्ब फोडले आणि एक हायड्रोजन बॉम्ब फोडला, तर तेवढीच तयार होते. मी काय म्हणतोय, समजा 7 ऍटम बॉम्ब कोणी आपल्यावर टाकले तर जेवढी एनर्जी तयार होते, ही हे काय आपल्याला बॉम्ब जे शिकतोय हे तर आपल्याला कोणावर टाकून मारायसाठी नाही शिकत आहे आपण, एनर्जी तयार करायसाठी शिकतोय. तर काय, शिवकन्या, लहानी, शुभांगी, प्रमिला केंद्रे, हे सगळं काय रे? तर हायड्रोजन बॉम्बची ताकद ही ऍटम बॉम्बच्या ताकदीपेक्षा 7 पटीने जास्त असते. मग आता जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, जर उत्तर कोरियाचं तुम्ही पाहिलं असेल तर ते सतत जगाला भीती कशाची दाखवतात? ते कोणता बॉम्ब टाकतो म्हणतात? हायड्रोजन बॉम्ब. ऍटम बॉम्बचा जमाना निघून गेलेला आहे. आता जर कोणी मला ऍटम बॉम्ब टाकतील तर जग सगळं फिदी फिदी हसेल त्याच्यावर. का बरं? ऍटम बॉम्ब म्हणजे आता काहीच नाही राहिलं. अरे हायड्रोजन बॉम्बचा जमाना आलाय. आता 7 पटीने एक्सप्लोजिव्ह आहे, 7 पटीने. बरोबर आहे की नाही? तर आपल्याला ते काय करायचं, आपल्याला काय करायचं ते पाहायचे, हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला न्यूक्लिअर एनर्जीच्या या 2 रिॲक्शन मात्र आपल्याला पाहायच्यात, एक फिशन आणि एक फ्युजन. आणि तिकडं काय रे? डिके. तिकडं काय? डिके. ओके. तर अशा पद्धतीने आपण याच्यातलं काय केलेलं आहे, याच्यातला आपण काय केलेलं आहे, सगळा इंट्रोडक्टरी पार्ट हा मी पूर्ण डिटेल्स घेतलेले आहेत बघा. सगळा इंट्रोडक्टरी पार्ट मी संपवलेला आहे. तर उद्याच्या लेक्चर पासून डायरेक्टली अकॉर्डिंग टू सिलेबस. आता हे तर तुम्ही सॉफ्ट कॉपी जर तुम्ही जर बघितली कशाची, आपल्या पुस्तकाची, जर कोणाकडे पुस्तक असेल तर तुम्ही पहा, मी जे सांगितलं हे पूर्ण चॅप्टर डिस्कस केलंय. ठीक आहे. तर ओके. तर मग उद्यापासून आपल्या ऍक्च्युअल हे 2-3 दिवसाचं इंट्रोडक्शन महत्वाचं होतच. ठीक आहे. तर उद्यापासून आपल्या ऍक्च्युअल पॉइंट टू पॉइंट लिहून पण देणं आणि सगळं करणं. ठीक आहे. एखादं डेरिवेशन असेल तर डेरिवेशन सांगणं किंवा मग बाकीच्या गोष्टी. ठीक आहे. हरकत नाही. आता 4 मिनिट शिल्लक राहिलेत. कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. मी स्क्रीन शेअर स्टॉप करतो. हु इज पाटील? पाटील कोण आहे रे? पाटील पूर्ण नाव सांगा बरं. हु इज पाटील? सांगा, मी त्याला मेसेज पण करतोय. नाव सांग बरं बाळा. आदित्य चलवदे, हर्षदा. ओके. अरे सांगा लवकर पाटील.
म्हणजे नाव आणि कॉलेज सांगायचं, किंवा नाव सांगितलं तर मला कॉलेज लगेच ओळखू येईल. नाव सांगा, नाही तर मग तुम्हाला पुढच्या लेक्चर पासून मी अलाउ करणार नाही. म्हणजे ते कोण आहे नाव, कारण आता बघा बरं, आता सगळ्याचं नाव येते, आदित्य चलवदे, लहाने, शिवकन्या, जयराम गडदे, शुभांगी मालशेट्टे, रोहिणी माने, हर्षदा कोपले, प्रमिला केंद्रे, असं येते ना. तसं तुमचं ते फक्त पाटील येईल. ओके, असो, ठीक आहे, थँक्यू.